नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण शिकणार आहोत प्रॅक्टिस सेट 7 सराव संच 7 चॅप्टर नंबर 1 जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन भौमितिक रचनामधील हा काय प्रॅक्टिस सेट 7 आहे. तर याआधी आपले 6 सराव संच झालेले आहेत. तर ते तुम्ही जर बघितले नसतील तर तुम्ही बघून घ्या. आता बघूया आपण सराव संच 7. तर बघा मित्रांनो, यामध्ये काय आहे ते. तर बघा, सेगमेंट काय आपण आधी बघूया. सेगमेंट कॉन्ग्रुएंट कसे असतात. ठीक आहे, म्हणजेच काय सेगमेंट म्हणजे काय, रेषाखंड. तर रेषाखंड कसे असतात, एकरूप कसे असतात रेषाखंड. जर काय, जर त्यांची काय, जर रेषाखंड कसे एकरूप असतात. तर बघा, आपण बघूया रेषाखंड कसे एकरूप असतात ते. तर बघा, आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे की सेगमेंट असतात. सेगमेंट कॉन्ग्रुएंट कसे असतात. तर एक्झॅक्ट त्यांची काय इक्वल लेंथ असते. आता सपोज ही सेगमेंट ए बी आहे आणि ही सेगमेंट काय आहे, पी क्यू आहे. तर बघा, आता ही असेल 5 सेंटीमीटर आणि ही पण असेल सेगमेंट पी क्यू 5 सेंटीमीटर. तर ह्या दोन सेगमेंट काय असतील, कॉन्ग्रुएंट असतील. ओके, सेगमेंट काय ए बी, सेगमेंट ए बी इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट पी क्यू. आणि ते असं सिम्बॉलने दाखवतात, सेगमेंट पी क्यू असं आहे. म्हणजे ह्या दोन्ही सेगमेंट काय एकदम एक्झॅक्ट इक्वल असतील, तेव्हा त्या काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजेच काय असतात, एकरूप असतात. काय असतात त्या, कॉन्ग्रुएंट असतात किंवा त्यालाच काय म्हणतात, एकरूप म्हणतात. तर बघा, आता त्याचप्रमाणे आता आपल्याला काय शिकायचंय, या प्रॅक्टिस सेट मध्ये आपल्याला काय शिकायचंय आता. तर अँगल कसे कॉन्ग्रुएंट असतात ते आपण आधी काय शिकलो, लाईन सेगमेंट शिकलो. आता आपल्याला शिकायचंय अँगल. तर बघा, आता अँगल कसे असतात ते. आता सपोज हा एक अँगल आहे, हा आहे तुमचा 45 डिग्री. हा दुसरा अँगल आहे, हा काय, हा दुसरा अँगल आहे. हा सपोज 55 डिग्री. ओके, याला नाव देऊया अँगल ए बी सी. याला नाव देऊया पी क्यू आर. हे दोन काय, हे दोन अँगल झाले. तर बघा, अँगल ए बी सी, अँगल ए बी सी इक्वल टू, अँगल ए बी सी इक्वल टू किती आहे, अँगल ए बी सी इक्वल टू 45 डिग्री. अँगल पी क्यू आर, अँगल पी क्यू आर इक्वल टू 55 डिग्री. ह्या दोघांची मेजरमेंट काय आहे, अलग अलग आहे. म्हणून हे काय कॉन्ग्रुएंट होणार नाही. जर आता सपोज इथं दुसरा एक अँगल काढला, एल एम आणि एन. आपण जर 55 डिग्री असेल तर काय होईल बघा, अँगल काय होईल, पी क्यू आर इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एल एम एन. काय, हे दोन अँगल काय असतील, एकरूप असतील. ओके, हे काय असतील, कॉन्ग्रुएंट असतील. कोणते, हे बघा, हे दोन अँगल, अँगल पी क्यू आर आणि अँगल एल एम एन.
म्हणजे याच्यावरून काय समजलं तुम्हाला, जर अँगल कधी कधी कॉन्ग्रुएंट असतात तर त्यांचे मेजर्स काय असतात, इक्वल असतात. ओके, त्यांचे मेजर काय असतात, इक्वल असतात. हे बघा इथं 55 डिग्री 55 डिग्री त्यांचे काय मेजर्स, म्हणजे त्यांचे अँगल काय असतात, समान असतात. ओके, त्यांचे कोनांची मापे काय असतात, समान असतात. म्हणजे याचं किती आहे 55 डिग्री, याचं पण 55 डिग्री, म्हणजे दोन्ही काय आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजेच काय आहेत, एकरूप आहेत. हे शिकायचं आपल्याला ह्याच्यामध्ये. तर बघूया आता याच्यामध्ये 2 पॉइंट पण लक्षात ठेवायचे आहेत. जसं आता आपण हा काय अँगल काय घेतलो, PQR 55 डिग्री, हा घेतलो आपण PQR किती 55 डिग्री. दुसरा अँगल घेतला आपण काय LMN. हे मेजर्स अंदाजे घेते मी तुम्हाला समजावण्यासाठी फक्त. हे काय आहे, हे पण 55 डिग्री, म्हणजे दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत, LMN. ओके, हा एक अँगल झाला. तर बघा इथं 2 पॉइंट लक्षात ठेवायचे. हे कॉन्ग्रुएंट असतात. हे आपण ह्या आर्मवर, ह्या आर्म छोट्या आहेत की मोठ्या आहेत याच्यावर डिपेंड नसते ते. ह्या जे आर्म आहेत अँगलच्या ह्याच्यावर ते डिपेंड नसते किती छोटे आहेत की मोठे आहेत. ओके, जरी ह्या काय ह्याची लेंथ जरी जास्त असली, सपोज आता PQ ची लेंथ किती 6 सेंटीमीटर असेल, LM ची लेंथ 5 सेंटीमीटर असेल, बट अँगल काय अँगल PQR 55 डिग्री आणि काय अँगल LMN बरोबर काय 55 डिग्री, म्हणजे दोन्ही काय 55 डिग्री असेल. बट हे सेम नसेल, हे सेम नसेल आणि हे सेम असेल, हा सेगमेंट काय ह्या सेम नसतील, तरी पण हे काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. म्हणजे ते त्या सेगमेंटवर किंवा आर्मवर डिपेंड नसते की ते अँगल कॉन्ग्रुएंट आहेत की नाही, तर कशावर असते, त्या अँगलच्या मेजरवर. ओके, हे 2 पॉइंट लक्षात ठेवा तुम्ही. तर आता आपण प्रॅक्टिस सेटकडे वळूया. म्हणजे हे काय, हे दोन्ही अँगल काय आहेत, PQR कॉन्ग्रुएंट टू अँगल LMN. ओके, आता आपण प्रॅक्टिस सेटकडे वळूया. प्रॅक्टिस सेट बघा काय आहे, काय म्हणते, खाली काही कोन दिले आहेत, त्यातील एकरूप कोनांच्या जोड्या एकरूपतेचे चिन्ह वापरून लिहा. म्हणजे काय, हे 2 कॉन्ग्रुएंट आहेत की नाही हे बघायचे आहे आणि याच्यामध्ये पेअर लिहायचे आहे. तर बघूया आता आपण. आता हा जो पहिला क्वेश्चन आहे, आता इथं आपण पेअर लिहायच्या, फक्त एकच क्वेश्चन दिला आहे, हा एवढा एकच क्वेश्चन आहे, बाकी काही आहे नाही याच्यामध्ये. तर आता आपल्याला काय कुठले कुठले अँगल कॉन्ग्रुएंट आहेत ते बघायचं. आता बघा हा AOC किती आहे 90 डिग्री. हा AOC किती झाला, हा 90 डिग्री. हा AOC हा अँगल किती 90 डिग्रीचा आहे. तर बघा अँगल काय AOC इक्वल टू किती 90 डिग्री. AOC 90 डिग्री आहे. आता अजून दुसरा कोणता 90 डिग्री आहे का, बघा आता हा अँगल PQR, अँगल काय अँगल PQR तो पण किती आहे 90 डिग्री आहे. हे 2 अँगल काय 90 डिग्री आहेत, म्हणजे ते काय असतील, कॉन्ग्रुएंट असतील. तर आपण आता पहिली पेअर लिहू, अँगल AOC कॉन्ग्रुएंट टू अँगल PQR. ओके, हे दोन्ही काय आहेत 90 डिग्री 90 डिग्री आहेत.
ही दुसरी पेअर झाली आपली, पहिली पेअर झाली. आता दुसरी बघू आपण. आता दुसरं काय आहे हे बघा, ए ओ आणि बी. ए ओ बी किती आहे? अँगल काय? ए ओ बी 45 डिग्री. हे 45 डिग्री. आता इकडे 45 डिग्रीचा कोणता आहे का? अजून आहे अँगल. अँगल काय? आर एस टी. हा बघा, हा हा अँगल आहे, हा आर एस टी. अँगल आर एस टी इक्वल टू काय? 45 डिग्री. आता दुसरा पेअर काय होईल? अजून हा इथं पण एक अँगल होते. आता हा पूर्ण 90 डिग्री झाला, हा 90 डिग्री झाला. तर हा बघा, हा झाला तुमचा 45 डिग्री. तर उरलेला किती राहील? हा 45 डिग्री म्हणजे हा 30 डिग्री. तर उरलेला किती? हा 15 डिग्री म्हणजे बी ओ सी. अँगल काय? बी ओ सी इक्वल टू 45 डिग्री ऑल्सो. हा किती होईल? 45 डिग्री. बी ओ सी. अजून इथं अँगल काय? बी ओ सी इक्वल टू 45 डिग्री. तर बघा, आता दुसरी पेअर कोणती येईल आपले? दुसरं येईल, कोण कोण कॉन्ग्रुएंट आहेत? अँगल ए ओ बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल आर एस टी. तिन्ही सेम आहेत, तिघांचं मेजर सेम आहे 45 डिग्री. अँगल बी ओ सी. ओके, हे तीन अँगल ए ओ बी हा झाला 45 डिग्री. नंतर हा बी ओ सी हा झाला एक 45 डिग्री. आणि काय? आर एस टी. ओके, हा झाला एक 45 डिग्री. हे तुमचे काय? तीन अँगल झाले. ओके, ए ओ बी, आर एस टी आणि बी ओ सी. अँगल बी ओ सी तीन काय आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत, म्हणजेच काय? एकरूप आहेत. आता अजून कुठला आहे का? आता बघा, इथं 30 डिग्रीचा आहे तिसरा. अँगल काय? डी ओ सी किती आहे? 30 डिग्री. अजून 30 डिग्री काय? अँगल एल एम एन. अँगल एल एम एन इक्वल टू 30 डिग्री. तर म्हणून आता कुठली पेअर होईल आपली? तर बघा, आता थर्ड आन्सर काय येईल? आता आहे डी ओ सी. अँगल काय? डी ओ सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एल एम एन. एल एम एन हे किती? 30 डिग्रीचे आहेत, म्हणजे काय? त्यांचं सेम मेजरमेंट आहे. तर आपले हे त्याचा आन्सर झाला आपला. एक आहे 90 डिग्री, दुसरा 45 डिग्री आणि तिसरा 30 डिग्री. तुम्हाला हे लिहायचं नाही, फक्त आन्सर हे आन्सर आहे तुमचं. ओके, हे आन्सर आहे. अँगल ए ओ सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल पी क्यू आर. अँगल ए ओ बी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल आर एस टी. कॉन्ग्रुएंट टू अँगल बी ओ सी. म्हणजे इथं बघा, ए ओ बी काय? आर एस टी ला एकरूप असेल. अँगल आर एस टी काय? अँगल बी ओ सी ला एकरूप असेल. तर अँगल काय? ए ओ बी कोणाला एकरूप असेल? अँगल बी ओ सी ला असेल. पहिला दुसऱ्याशी, दुसरा तिसऱ्याशी, तर तिसरा कोणाशी? पहिल्याशी एकरूप. हे आपण आधी शिकलो याच्या आधी. ठीक आहे, ते सेम अँगल साठी पण यूज होते. आपण याच्यासाठी शिकलो होतो, सेगमेंटसाठी. थर्ड आहे अँगल डी ओ सी इज कॉन्ग्रुएंट टू अँगल एल एम एन. डी ओ सी कोणाशी एकरूप आहे? एल एम एन शी. ओके, हे झालं याचं उत्तर झालं. आता बघूया, हे आपलं प्रॅक्टिस सेट 7 इथं संपलेला आहे. तर इथं थोडक्यात तुम्हाला अजून हे सर्कलचं दिलं आहे. सर्कल कसे कॉन्ग्रुएंट असतात, तर इथं डायरेक्ट सांगितलंय त्यांनी. हे बघा, आता हा 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर. म्हणून हे दोन सर्कल काय असतील? कॉन्ग्रुएंट असतील. सेम रेडियस वाले. आणि हा
2 सेंटीमीटर हा नसेल यांच्याशी कॉन्ग्रुएंट, म्हणजे 1 सेंटीमीटर आणि 1 सेंटीमीटर हे बघा इथं दिलं आहे, ज्या वर्तुळांच्या काय त्रिज्या समान असतात, म्हणजे काय रेडियस रेडी त्यांची काय असेल इक्वल असेल, तेव्हा ते काय असतील कॉन्ग्रुएंट असतील. ओके, इथं काय असेल इक्वल रेडी असेल तेव्हा ते काय असतील कॉन्ग्रुएंट असतील, सर्कल कॉन्ग्रुएंट असतील. तर हे सर्कलचं एवढंच दिलं आहे, याच्यावर काही एक्सरसाइज वगैरे दिलेले नाही आहे. तर सर्कल कॉन्ग्रुएंट केव्हा असतात, जर त्यांच्या काय रेडियस सेम असेल इक्वल असेल तेव्हा, आणि अँगल कधी, जर त्यांचं अँगलचं मेजरमेंट इक्वल असेल, अँगलचं मेजरमेंट काय असेल इक्वल असेल तेव्हा अँगल काय असतात कॉन्ग्रुएंट असतात, म्हणजेच काय असतात एकरूप असतात. तर हे तुमचं सराव संच काय 7 संपलेला आहे, प्रॅक्टिस सेट 7. तर हा चॅप्टर संपलेला आहे. आता आपण नेक्स्ट चॅप्टर घेऊया. चला, व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.